जय भीम नमोबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या विशेष बातम्या। घुग्गुस शहरात बौद्ध समाजातर्फे या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आलाय। महाविहार मुक्ती आंदोलन बुद्धगया येथे अनिश्चित काळाकरता अन्नत्याग आमरण उपोषण करणाऱ्या पूजनीय भंते संघ व प्राध्यापक विलास खरात यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला बौद्ध सकल समिती व नवबुद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती घुग्गुस यांच्या वतीने तसेच घुग्गुस परिसरातील सर्व बौद्ध विहार व बौद्ध आस्थापना संघटनांच्या वतीने बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात शेकडो बौद्ध बांधवांनी रस्त्यावर उतरून जाहीर पाठिंबा दिलाय। बंडू कोण येणार? महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे। तिथे बसलेल्या उपोषणाच्या समर्थनात आम्ही आता सगळेजण इथून दोन-दोनच्या रांगेत मनोगत ऐकल्यावर जाणार आहोत। तरी महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे। अंबरनाथमध्ये भंते राहुल बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली महाबोधी महाविहार मुक्ती मोर्चाचे आयोजन 8 मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून लवकरात लवकर महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे व 1949चा कायदा रद्द करण्यात यावा असे निवेदन देण्यात येणार असल्याचे भंतेजींनी सांगितले। या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन भंते राहुल बोधी यांनी केले आहे। पूर्ण जगामध्ये जेवढे धार्मिक स्थळ आहेत प्रत्येक आपापल्याच धर्माच्या माध्यमातून चालतात। जेवढे मंदिर असतील त्या मंदिरामध्ये ब्राह्मण पुजारी असतात, जेवढे चर्च असतील त्याच्यामध्ये ख्रिश्चनच असतात। परंतु जगातला एकमेव बुद्ध विहार जे महाबोधी महाविहार हे असे एक बुद्ध विहार आहे की ज्या बुद्ध विहारामध्ये ब्राह्मण आणि बौद्ध या दोघांना सुद्धा त्या समितीमध्ये ॲड करण्यात आलेला आहे। कारण हा कायदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1949 साली करून ठेवलेला आहे। हा मुद्दामून खोडसाळ प्रचार करण्याचं काम कायद्याच्या माध्यमातून आपल्यावरती बौद्धांवरती लादण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच बुद्धगया महाबोधी महाविहार आणि जिथे जिथे बुद्ध विहार आहेत तिथे तिथे अनेक प्रकारचे अतिक्रमण सुरू आहे। महाबोधी महाविहार हे तर बौद्धांची अस्मिता आहे, पण त्याचबरोबरीनं बिहारमधील अनेक बुद्ध विहार, महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेण्या, आतमध्ये बुद्ध असून देखील काही बुद्ध लेण्या पांडवाच्या आहेत, काही बुद्ध लेण्या कोणत्या अमुक देवाच्या आहेत। अक्षरशः भगवान बुद्धाच्या मूर्तीला कोणी राम सांगत आहे, कोणी पांडव सांगत आहे, कोणी कौरव सांगत आहे, कुठे कुठे तर तेलिया बाबा म्हणून सुद्धा सांगत आहे। हा एक प्रकारचा बौद्ध धर्माची विडंबना करण्याचं काम या भारत देशामध्ये सुरू आहे आणि याला आपण रोखलं पाहिजे, थांबवलं पाहिजे। याच्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्याच भारत देशातले सगळे बुद्ध विहार, आपण इतिहास जाणतो की सम्राट अशोकाने या भारतामध्ये 84,000 बुद्ध विहार, 84,000 बुद्ध लेण्या कोरलेल्या आहेत। मग इथल्या आर्किओलॉजीच डिपार्टमेंटला आपण प्रश्न केले पाहिजे, इथल्या शासनाला प्रश्न केले पाहिजे की 84,000 बुद्ध विहार गेले कुठे, 84,000 स्तूप गेले कुठे। कारण जिथे जिथे बुद्धविहारात आहेत त्या त्या बुद्धविहाराला आज
कुठल्या तरी विशिष्ट जातीचं मंदिर म्हणून प्रचारित करण्याचा खुडसाळा प्रचार वारंवार होत आहे आणि तोच थांबवण्यासाठी आपण नव्यानं हे आंदोलन सक्रिय करत आहोत। आणि सध्याला बुद्धगयेमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जोर पकडत आहे। 1949चा जो कायदा BTMC जो कायदा बिहार सरकारचा आहे तो बदलण्यात यावा आणि पूर्णपणे बौद्धांची अस्मिता असलेले तथागतांना ज्ञानप्राप्ती ज्या ठिकाणी झाली जिथून पूर्ण विश्वामध्ये भगवान बुद्धाची ओळख जगामध्ये पसरण्याचं काम झालं असं बुद्ध विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी आपण वारंवार आंदोलन करत आहोत। आणि हे आंदोलन जोरदार पद्धतीने होण्यासाठी आणि जास्तीत जास्त त्याची व्यापकता वाढवण्यासाठी भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात तालुक्यामध्ये आपण हे आंदोलन पेटवणार आहोत। त्याचबरोबरीनं जागतिक लेवलवरती थायलंड बर्मा लंका अनेक देशाचा सुद्धा ठिकाणचे बौद्ध भिक्षू बौद्ध उपासक उपासिका आपल्या आंदोलनाला पाठिंबा देतात। याच पार्श्वभूमीवरती येणाऱ्या 8 तारखेला 8 मार्चला आपल्या अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथमधील सगळेच बौद्ध विहार त्याचबरोबरीनं सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या संघटनेमध्ये बौद्ध उपासक उपासिका काम करतात जिथे जिथे बौद्ध उपासक उपासिका मग ते कोणत्याही संघटनेत असतील कोणत्याही राजकीय असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील तळागाळापासून तर अगदी सगळ्याचपर्यंत संघटनेला एकत्र करून आपण बौद्ध आहोत आणि बौद्ध म्हणून आपण एकत्र येऊन महाबोधी महाविहार आपली अस्मिता टिकवण्यासाठी आपलं योगदान आपला भाग म्हणून येणाऱ्या 8 मार्चला आपापल्या विभागातून सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यापाशी सकाळी 10 वाजता आपण पोचायचं आहे आणि त्या ठिकाणी 10 वाजता पोहोचून बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून तर तहसील कार्यालयापर्यंत एक शांतीचा आणि आपल्या मागणीचा मोर्चा नेऊन आपण आपलं निवेदन त्या आपल्या मागण्या आपल्याला खूप काही नको आहे फक्त आमचं जे बुद्ध विहार आहे ते आमच्या ताब्यात द्यावं 1948चा कायदा रद्द करण्यात यावा आणि जिथे जिथे आपल्या महाराष्ट्रामध्ये बुद्ध लेण्या आहेत जिथे जिथे बुद्धाचे विहार आहेत तिथे तिथे होणारं अतिक्रमण त्वरित थांबवण्यात यावं आणि जिथे जिथे विडंबना चालू आहे जिथे जिथे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवून तिथे परत आमच्या बुद्ध विहारांना आमच्या लेण्यांना स्वतंत्र आणि त्याची पवित्रता टिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सहकार्य करावं असं आपण शांतीचं निवेदन येणाऱ्या 8 मार्चला तहसील कार्यालयामध्ये तहसीलांना देणार आहोत। त्यासाठी अमरनाथमधले सर्वच बौद्ध उपासक उपासिका बौद्धची अस्मिता म्हणून आपण या मोर्चाला आवर्जून पद्धतीने उपस्थित राहावं असं मी आपल्या सर्वांना एक बौद्ध भंतेजी म्हणून आणि आपण सगळे बौद्ध उपासक उपासिका म्हणून मी आपल्याला आव्हान करतो की बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे त्या धम्माला शुद्ध टिकवण्यासाठी आपल्याला कोणावर अन्याय करायचा नाही आहे पण आपल्यावरचा होणारा अन्याय तो देखील सहन करायचा नाही आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या मोर्चाला यावं। 7वे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन सातारा जिल्ह्यातील जकातवाडी शारदाश्रम शाळेत पार पडले। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान रॅली काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहुजी साळवे यांच्या पुतळ्याला हार घालून फुले शाहू आंबेडकर लहुजी साळवे अण्णाभाऊ साठे यांचा जय जयकार करीत ही रॅली संमेलन स्थळी पोहोचली। डॉक्टर शरद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका अनुराधा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। अध्यक्षीय भाषणात पद्मश्री लक्ष्मण माने यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीकास्त्र सोडले। यावेळी सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्काराने आणि सामाजिक कार्यात भरीव कामगिरी केलेल्यांना सन्मानित करण्यात आले।
स्वागत सत्यवान कमाने यांनी केले, प्रास्ताविक सचिन बगाडे यांनी केले। तिचं नाव आहे मुक्ता साळवे आणि तिच्याच नावानं हे साहित्य संमेलन या ठिकाणी भरतं आहे। याचा उल्लेख पुढं नावी जोशींनी पुन्हा पुणे शहराचं वर्णन या नावाचा हा 1864 साली ग्रंथ लिहिला, त्याच्यात मुक्ताचा निबंध छापला गेला। पुणा कॉलेजवर 3000 लोकांच्या समोर, आता ही माझी विद्यार्थिनी इथं कोल्हापूरवरून आली, तनुश्री पुरेकर, ही आपल्यासमोर मुक्ता साळवे हे एक पात्री नाटक इथं सादर करणार आहे। ती BA-BEdची विद्यार्थिनी आहे, कोल्हापूरवरून आलेली आहे। इथं ज्योतिबा फुले आलेले आहेत, महात्मा ज्योतिबा फुले हे पुण्यावरून आलेत, कुमार आहेत, हे आपल्यासमोर ज्योतिबा फुले सादर करणार आहेत, मुक्ता साळवे इथं सादर होणार आहे। ही मुक्ता साळवे त्या काळात वयाच्या म्हणजे तिचं 4 6 10 11 वर्षाची मुलगी त्या काळात मेजर कॅन्डी समोर 3000 लोकांच्या समोर निबंधाचं वाचन करते आणि तिला बक्षीस म्हणून, आता हे आमचे कार्यकर्ते बघितले ना, ही आश्रमशाळेतली मुलं, तुम्हा सगळ्याला कॉम्प्लेट्स दिलेत, हे आपले खरे कार्यकर्ते आहेत। हे आमच्या शारदाबाई पवार आश्रमशाळेतले कार्यकर्ते हे प्रत्येकाच्या हातात डबल पत्रिका दिली, डबल पुस्तक दिलेलं आहे, हे खरे कार्यकर्ते आहेत, हे उद्या भारताचं खरं भविष्य आहे। म्हणून आमची अशी हायफाय हस्तीदंती मनोऱ्यातलं हे साहित्य संमेलन नाही, हे कुडा पाष्टातलं गाडग्या मडक्यातलं कुसा बाहेरचं पण विचारानं हिऱ्या मानकांसारखं असलेलं, नररत्नांसारखं असलेल्या विचारांचं हे साहित्य संमेलन आहे। तिला चॉकलेट दिलं मेजर कॅन्डीनी, 3000 लोकांच्या समोर ती मुक्ता आपला निबंध सादर करते। ज्योतिबा फुले बसलेत, सावित्रीबाई बसलेत, मुक्ता निबंध सादर करते, मेजर कॅन्डीनी चॉकलेट दिलं, त्यावेळेला ती मुक्ता साळवे सांगते, ही कथा दंतकथा पुराणातली कीर्तनकारांची नव्हे, वास्तवातली घटना आहे। ती म्हणते, मेजर कॅन्डी साहेब, मला चॉकलेट नको, मला पुस्तक हवं, ग्रंथालय हवं, ही ग्रंथाची भूक मातंग समाजाला, त्या काळात तुम्ही ज्ञानवंत झालं पाहिजे, शिकलं पाहिजे असं सांगते। तुम्हाला रोग झालाय, तो रोग बरा व्हायचा असेल तर तुम्ही ज्ञानी व्हायला पाहिजे। आणि ज्या वेळेला ते इथं आपले जे लोक होते, काहीतरी इथं असतो अँटेना, इकडं काहीतरी असं बांधलेलं असतं गळ्याभोवती, ते लोक सांगत होते, तुम्ही जर शिकला तर आम्ही काकीत डोक्या बांधून काय गंगेला जावं काय, स्मशान घाटावर बोलत बसावं काय, तुमच्या गोष्टी कराव्या काय, इतकं अशा पद्धतीनं मुक्ता साळवे बोलताना दिसते। तिचा इतिहास या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपल्या पुढे यावा। तुम्हाला भूक लागलेली आहे, सगळ्यांना गरम होतंय, पण पिढ्यानपिढ्या समाज ज्यांच्या मुनात आपला गेला, त्यांना सावलीत येऊन किंवा चांगले दिवस आले, त्यांच्यासाठी थोडा वेळ आपण बसणं आणि ऐकणं जास्त गरजेचं आहे। परिषद स्थापन केलेली आहे आणि त्या साहित्य परिषदेच्या मार्फत मागच्या 7 वर्षापासून आपल्याला अनेक संकट येतात, अनेक अडथळे येतात, ऐन वेळेस सगळी अडचणीवरती मात करून आपण मागच्या 7 वर्षापासून सातत्यानं आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा सोर्स नसताना, कुठलाही निधी नसताना, शासनाचं अनुदान तर आपण घेणारच नाही, परंतु लोकांच्या बळावरती, लोकांच्या कष्टातून हे आपण साहित्य संमेलन मागच्या 7 वर्षापासून घेत आहोत। हे साहित्य संमेलन घेत असताना आमच्या माणसांना सुद्धा माहीत झालं पाहिजे की साहित्य संमेलन घ्यायचं म्हणजे नेमकी आपली भूमिका काय असली पाहिजे। आणि आपण साहित्य संमेलन घेतोय म्हणजे आपण अखिल भारतीयचा भाग का होत नाही, असा सुद्धा आपल्या माणसांना प्रश्न पडत असतो। त्यामुळे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की अखिल भारतीय साहित्य संमेलन हे अखिल भारतीय सर्वांचं आहे असं दाखवलं जातं, प्रत्यक्षात ते साहित्य संमेलन आपलं नाही। बुद्धगया महाबोधी महाविहार मनुवादी ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी तसेच महाबोधी महाविहार बुद्धगया येथील शांततेत चाललेल्या मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले। सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते। यामध्ये शहरातील संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। पूजनीय भदंत बोधीपालो महास्तवीर आणि काही उपासक उपासिका यांच्याशी लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलचे औरंगाबाद प्रतिनिधी चेतन गाडे यांनी संवाद साधलाय। जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेलो आहोत। आज बुद्धगया महाबोधी विहार मनुवादी ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी 1 दिवस धम्मासाठी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे।
अधिक माहिती जाणून घेऊया. भंतेजी आहेत आपल्यासोबत. वंदन भंतेजी. बघा, बोधगया इथे जगभरातील भिक्खू संघ तद्वतच अखिल भारतीय भिक्खू संघ, सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बहुसंख्येनं त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. बिहार सरकार तेथे बसलेल्या उपासक उपासिका किंवा भिक्खू संघ यांची योग्य ते प्रकारे दखल घेत नाही. त्यांना रात्री उचलून घेऊन जाण्यात येत आहे. कुठे नेतात, काय नेतात त्याची काही कोणाला कल्पना नाही. आणि त्याचा जो उद्देश आहे की तो जे बुद्धगया मुक्ती आंदोलन चालू केलेलं आहे, त्याचा उद्देश जे बुद्धविहार आहे, महाबोधी बुद्धविहार, हे ब्राह्मणी लोकांच्या ताब्यामधून मुक्त व्हावं आणि त्या ठिकाणी BMC ॲक्ट हा रद्द करून त्या ठिकाणी ते बुद्धविहार पूर्णपणे भिक्खू संघाच्या ताब्यामध्ये द्यावं, भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यामध्ये, बौद्ध लोकांच्या ताब्यामध्ये द्यावं, ही एक प्रमुख मागणी आहे. अनेक वर्षापासून ही जी मागणी आहे ही प्रलंबित आहे आणि BTMC ॲक्ट जो आहे त्यानुसार हे बुद्धविहार ब्राह्मण लोक आणि तिथला DM यांच्या ताब्यामध्ये आहे. त्यामध्ये काही बौद्ध भिक्खू आहेत, पण बहुसंख्येनं त्या ठिकाणी ब्राह्मण पंडित बसलेले आहेत. तद्वतच तिथला जो DM आहे हा सुद्धा हिंदू धर्मीय असल्यामुळे बहुसंख्या ही त्यांचीच आहे आणि ते वाटेल त्या पद्धतीनं त्या आपल्या नियमाचा दुरुपयोग करत आहेत आणि तेथील बौद्ध भिक्खूवरती अन्याय अत्याचार करत आहेत. तर ही एक फार खेदाची गोष्ट आहे. ही गोष्ट सर्व भारतीय समाजामध्ये जे बौद्ध धर्माचा सद्भावना ठेवतात, बौद्ध धर्मावरती विश्वास ठेवतात, अशा सर्व लोकांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. केवळ फक्त भिक्खू संघाचाच नव्हे तर जगातील जे काही बौद्ध भिक्खू आहेत, जे काही बौद्ध देश आहेत, त्यांच्यासुद्धा अस्मितेचा हा प्रश्न आहे. आणि आम्हाला अशी आशा आहे की हे भारतीय राज्य सरकार, ज्याला आपण BJPचं सरकार म्हणतो, तर यांचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत. इतक्या दिवसापासून अनेक वेळा प्रयत्न केले गेलेले आहेत. BTMCचा कायदा रद्द करून ते बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि जसं बाकीच्या धर्माचे त्यांचे जे काही विहार आहेत, त्यांचे जे काही मंदिर आहेत, मस्जिदी आहेत, गिरजाघर आहेत किंवा गुरुद्वारे आहेत, हे त्या त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन आहे. तर महाबोधी महाविहारामध्ये जे काही हिंदू धर्मीयांचं व्यवस्थापन त्या ठिकाणी चालू आहे ते बंद करून ते संपूर्ण विहार, त्याची व्यवस्थापन, ही सगळी व्यवस्था बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावी, यासाठी अनेक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे. अनेक वेळा हे आंदोलन दडपण्यात आलेलं आहे. पण आता आम्हाला अशी अपेक्षा आहे की यावेळेला मोदी सरकार, यांचं हे राज्य आहे, यांचं हे सरकार आहे, तर जिथे मोदी असतील, एक म्हण आहे, मोदी है तो सब कुछ मुमकिन है. तर ही आमची अपेक्षा आहे की मोदी सरकारने सुद्धा या गोष्टीची दखल घ्यावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत, रास्त मागण्या, त्या त्यांनी मंजूर कराव्यात. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला.
पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. 2 मार्च 2025 समाजसुधारक, कर्मवीर, धर्मरक्षक बाबूजी हरिदास आवळे यांच्या 55व्या मृत्यूच्या वर्धापन दिनानिमित्त एक भव्य कार्यक्रम कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठान यांनी आयोजित केला होता, जो थँक्स यू बाबासाहेब या पुस्तकात प्रसिद्ध झाला होता. लक्षात ठेवा, या पुस्तकाच्या कव्हर पेजने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुस्तकात यापूर्वीच एक चांगला संदेश दिला होता. हे पुस्तक डॉक्टर जयंत कुमार रामटेकेसह प्रोफेसर सेठ केसारीमल पोरवाल कॉलेज यांनी संपादित केले आहे. यामध्ये देश आणि परदेशातील सुशिक्षित लोकांनी त्यांच्या सुधारित लेखाद्वारे योगदान दिले आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवी कल्याणकारी महान कार्ये आणि विविध विभागातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ही महत्त्वाची घटना डॉक्टर आंबेडकर मिशन हॉल, मुकुंदराव आंबेडकर चौक, नागपूर, नौकाशा, लष्करी बाग चौक येथे झाली. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम, माजी निबंधक, राष्ट्रीय रक्षदार तुकडोजी महाराज नागपूर, विद्यापीठ आंबेडकरी विचारवंत आणि सचिव कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठान उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायकराव जामगडे, आंबेडकर विचारवंत अध्यक्ष कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठान नागपूर हे होते. प्राध्यापक डॉक्टर विकास जांभूळकर, विभाग प्रमुख राजकीय विज्ञान विभाग, राष्ट्रीय तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी आपले मत दिलेत. राजकारण वेगाने बदलते आहे आणि म्हणून आम्हाला आपली धोरणं जी आहे, युद्ध नीती ज्याला म्हणतो त्या युद्ध नीतीमध्ये सुद्धा तुम्हाला बदल करावा लागेल, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तो काय बदल करावा लागेल हे पूरण मिश्रा किंवा जांभूळकर आणि दानगडे हे तुम्हाला सांगतील याच्याचा भाग नाही. आंबेडकरी समाजातील तमाम विचारवंत, लेखक, कार्यकर्ते, विद्वान या सगळ्यांनी मिळून बसून यावर विचार मंथन करून सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये आता आपलं धोरण काय राहिलं पाहिजे, आपली युद्धनीती काय राहिली पाहिजे याचा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा येणाऱ्या 50 वर्षामध्ये तुम्ही पुन्हा रिंगणाच्या बाहेर राहणारा तुम्ही आम्ही लक्षात ठेवतो. परिस्थिती फारशी बदलली नाही. आवळे बाबूचं ऐतिहासिक भाषण आहे 1957ला सावनेर येथे दिलेलं. आवळे बाबू काय म्हणतात, काँग्रेसने आम्हाला भारताच्या राजकारणामध्ये अस्पृश्य केलेलं आहे. आवळे बाबूचं भाषण आहे. त्यावेळेच्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बोर्डमध्ये आलं होतं की काँग्रेसने आम्हाला भारताच्या राजकारणामध्ये अस्पृश्य केलेलं आहे. कारण काँग्रेसचे लोक हे दलितातील, अनुसूचित जातीतील, बुद्धिजीवी लोकांना, विचारवंत लोकांना, कार्यकर्त्यांना तिकीट देत नाही आणि त्यांच्यामधले जे गुलाम आणि नोकर आणि चाकर आहेत त्यांना तिकीट देतात आणि हे अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून पार्लमेंटमध्ये जातात. आणि आमच्यासारखे विद्वान लोक जे आहेत ते मात्र पावरच्या बाहेर राहतात. याचं उदाहरण जिवंत बाबासाहेब आवळे बाबू देतात की बाबासाहेब आंबेडकरांना 2दा निवडणुकीमध्ये ह्याच काँग्रेसने पाडलं होतं. ते यासाठी की जर बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस, विद्वान माणूस जर लोकसभेमध्ये हे पाठवू शकत असतील तर मग बाकी रामटेके, मेश्राम, शंभरकर हे सोडा. आणि म्हणून आवळे बाबू म्हणतात काँग्रेसने तुम्हाला पॉलिटिकल अनटचेबल केले. आता मला सांगा, काँग्रेसने तुम्हाला पॉलिटिकल अनटचेबल केलं होतं तर आजच्या परिप्रेक्षामध्ये तुम्ही टचेबल झाले. तेव्हा काँग्रेस अनटचेबल करत होतं, आता भाजप अनटचेबल
ते आम्ही लक्षात ठेवलं. आणि म्हणून आवडे बाबू यांचं जे सांगलीच्या भाषणानंतर आवडे बाबू तिथे उदाहरण देतात की या थॉमस जेफरसन या तत्ववेत्याचं उदाहरण आवडे बाबू आपल्या भाषणामध्ये देतात आणि म्हणतात की माझ्या देशाच्या लोकशाहीच्या गर्भातून हा हुकुमशहाचा जन्म झालेला आहे. आणि काँग्रेसचे त्या काळातले तत्कालीन जे नेते होते ते त्यांना देवच मानायचे, गांधीला देव मानायचे, नेहरूला देव मानायचे, इंदिरा गांधीला देव मानायचे. त्याला आवडेबाबू हुकुमशहा म्हणत होते. म्हणजे लोकशाहीच्या गर्भातून जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने दिली, या लोकशाहीतून हुकुमशहा जन्माला आले. हे आवडेबाबूचं म्हणणं होतं. मला सांगा, आजच्या सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये आवडेबाबूच्या विचारामध्ये कुठे बदल झाला आहे का? फक्त हुकुमशहा बदलले. हुकुमशहा बदललेला आहे. आवडेबाबूंना त्या भाषणामध्ये त्यावेळेचा हुकुमशहा जो अपेक्षित होता तो राहिलेला नाही. आता नवीन मोदी नावाचा हुकुमशहा जन्माला आले. म्हणजे जे राजकीय विश्लेषण बाबासाहेबांनी आवडेबाबूंनी त्या काळात मांडलं त्याच्यामध्ये काही फारसा बदल झालेला नाही. पुन्हा एक हुकुमशहा इथे जन्माला आलाय. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की परिस्थिती राजकीय सामाजिक बदललेली नाही. बिहारीतील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी कोल्हापूर भिक्खू संघाच्या वतीने भंते यश काश्यपायन, भंते सिरीसारो, भंते नागसेन यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, निलेश बनसोडे, अमित नागटिळे, अनिल कांबळे, विश्वनाथ कांबळे उपस्थित होते. आमचं म्हणणं एवढंच आहे का महाबोधी महाविहाराचं म्हणजे, आणि अजून आम्ही एक सांगतो काय, आम्ही 1891 पासून जे आंदोलनात आहे, मी तर स्वतः रॉकेल ओतून घेतलं होतं 95मध्ये, परंतु तरी पण आम्ही कधी हिंसक आंदोलन करणार नाही. हे आमची शर्त आहे. आम्ही हिंसक आंदोलन करणार नाही. आम्ही भगवान बुद्धाचे अनुयायी आहे काय, पण शांतीच्याच मार्गानं आम्ही पुढं चालू. आम्ही कधीच मागं हटणार नाही. आणि आमच्यासोबत आज तुम्ही जर सर्वे केला तर सर्व जग आहे इथं. आज इथं लॉर्ड बुद्धा TV मी स्वागत करतो. आमचे चंद्रकांत सूर्यवंशी साहेब, जिल्हा कृषी अधिकारी, माजी कृषी अधिकारी, आणि त्याच्यानंतर आमचे भंतेजी काय, हे सिरीसारो, आपले भंते नागसेन, आणि त्याच्यानंतर अनिल कांबळे, त्याच्यानंतर लॉर्ड बुद्धाची सर्व टीम, आणि त्याच्यानंतर बामशेपचे सर्व, भारत मुक्ती मोर्चा आणि वंचित बहुजन आघाडीचे बावडेकर साहेब, सर्व लोक इथं उपस्थित आहे. लॉर्ड बुद्धाचं आम्ही स्वागत करतो. शाक्यमुनी विद्यासन कर्जत यांच्या वतीनं भंते सिरीसारो आपणास विनम्र आवाहन करतो की येणाऱ्या पूर्ण बौद्ध पिढीला जे अभिप्रेत आहे की भारत हे बुद्धगयाची मुक्ती झाली पाहिजे, बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे. कारण जिथं जिथं जाईल तिथं हिंदूंनी कब्जा केला आहे. सगळ्या मंदिरावर कब्जा केला आहे, सगळ्या लेण्यावरती कब्जा केला आहे, आणि तिथं विद्रुपणी करून त्यांनी हिंदूची मंदिर उभा केल्यात. आणि आता जे जगाला माहिती आहे की नालंदा, बुद्धगया हे बुद्धांचे पवित्र स्थळ आहेत, तरी बी त्याकडे दुर्लक्ष करून हे आपण कब्जा करत आहेत. हिंदू मनुवादी लोक जिथं जिथं जे मिळतं आहे तिथं पाय पसरून आपलं अस्तित्व निर्माण करत आहेत. आणि ते तसं न करता जगाला शांतीचा संदेश देणारे जे बौद्धगया आहे, ज्या बौद्धगयाला हजारो लाखो देश विदेशातून येतात, तिथं नतमस्तक होतात, ते बुद्धांचं आमचं अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व हे हिरावून घ्यायचा प्रयत्न करतात. तरी आम्हाला ते परत मिळावं आणि ते आमच्या ताब्यात मिळावं अशी मी सर्वांना विनंती करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुखाचा रास्ता मिळो. साधू साधू साधू. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है.
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन माथाडी युनियन संघाच्या वतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले। उपनिवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात खून, बलात्कार, खंडणी, मारामारी, महापुरुषांची बदनामी, विचारवंतांना धमक्या व अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे। त्यामुळे कायद्याचे 3-13 वाजले आहेत। म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली। शहराध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, फडणवीस सरकार राजीनामा द्या, सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, जातीवादी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, महिलांच्या अत्याचार सहन करणाऱ्या सरकारचं करायचं काय? आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन जनरल कामगार युनियनच्या वतीनं निदर्शने करण्याचं कारण म्हणजे या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आल्यापासून अनेक विचारवंतांचे मर्डर होत आहेत, तसेच महिलांच्यावर बलात्कार होत आहेत। त्याच पद्धतीनं काल परवाच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या नातीची छेडछाड झाली। छेडछाड होऊन दोन दिवस झाले तरी पण हे पोलीस प्रशासन 2 दिवसांनी गुन्हा दाखल करत नाही। ज्यावेळी केंद्रीय मंत्री ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि गुन्हा नोंद करा म्हणतात, त्यावेळी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होते। या पोलिसांच्यावर दडपण कोणाचं आहे, हे गृहमंत्री करतात काय? त्यासाठी त्यांनी राजीनामा देण्यासाठी आज वंचित बहुजन जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज निदर्शने करण्यात आलेले आहेत। तरी या आंदोलनातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा, अन्यथा वंचित बहुजन जनरल कामगार युनियनच्या वतीनं ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल। त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस महाराष्ट्र शासन व गृहमंत्री जबाबदार राहतील असं मी सांगतो। मी संजय गुदगे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन जनरल कामगार युनियन। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मुख्य मागणीसह इतर अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा रिपाईचे केंद्रीय सदस्य आणि महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे यांच्या नेतृत्वाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या नावे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले। निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक कांबळे, सरचिटणीस अशोक कांबळे, जिल्हा सचिव सुनील गोडबोले, महानगराध्यक्ष भीमराव खाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। भगवान ढगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे। त्याचप्रमाणे मला महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे। आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डिले साहेब यांना भेटून आमच्या शिष्टमंडळानं निवेदन दिलं। त्यात आमची प्रमुख अशी मागणी आहे की या देशातील जे धार्मिक स्थळं आहेत, मग ते मंदिर असेल, मस्जिद असेल, त्याचप्रमाणे चर्च असेल, तर देशातील ज्या धर्माचे जे धर्मगुरू आहेत त्यांच्या धर्मातल्या त्यांच्या त्या प्रार्थनास्थळं त्यांच्या ताब्यात आहेत। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की गेली कित्येक वर्ष त्या आमच्या बुद्धगया येथील महाबोधी विहारामध्ये बौद्धांना त्या ठिकाणी स्थान नाही, ती बौद्धांच्या ताब्यात असावी अशा पद्धतीनं आम्ही निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे। आणि जो महाबोधी विहार कायदा 1949 आहे तो रद्द करावा किंवा त्यामध्ये दुरुस्ती करून हे जे विहार आहे बुद्धगयाचं महाबोधी महाविहार हे संपूर्णरित्या त्याचं व्यवस्थापन, प्रबंधन आणि सगळी जे आहे ते सगळं बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, बौद्धांच्या धम्मगुरूच्या ताब्यात देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे आमच्या बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारावर नांदेडला
स्वतंत्ररित्या महसूल कार्यालय निर्माण झालं पाहिजे. नांदेड तहसीलचे जे विभाजन करून नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर अशी 2 तहसील कार्यालये निर्माण करावीत. महाराष्ट्र शासनाच्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत त्यांनी जे घोषणा केली होती त्याप्रमाणे प्रतिमाहा 2100 म्हणजे 2100 रुपये अनुदान देण्यात यावं. आणि या योजनेमुळं जे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे जे पैसे थकीत झालेले आहेत या लाडक्या बहिणीमुळं ते थकीत पैसे जे आहेत ते लाभार्थ्यांना त्वरित देण्यात यावेत अशा पद्धतीची देखील आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे आमची दुसरी महत्त्वाची मागणी आहे की जे समाजभूषण पुरस्कारती आहेत आणि अण्णाभाऊ साठे पुरस्कारती तर त्यांना जे विशेष कार्यकारी अधिकारी आहे हे गेली 6 महिने प्रस्ताव दाखल करून देखील ते केवळ मागासवर्गीय आहेत म्हणून, बौद्ध आहेत म्हणून, मातंग समाजाचे आहेत म्हणून त्यांना विशेष कार्यकारी अधिकाऱ्यावर पदावर त्यांच्या नियुक्त्या करण्यात येत नाहीत, त्या त्वरित कराव्यात अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी आहे. मागणी मान्य झाल्यानंतर पुढील भूमिका मग आम्ही 15 तारखेला धरणे आंदोलन ठेवलेलं आहे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि त्यानंतर देखील आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे RPIच्या वतीनं लोकशाही मार्गाने करू अशा पद्धतीचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. जय भीम, जय संविधान. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.